संजय सांगतो की हे धृतराष्ट्रा, ज्याच्या ध्वजस्तंभावर हनुमंत आहे, अशा अर्जुनाने धनुष्य हाती घेऊन व्यूहरचनेतील कौरवांकडे पाहून भगवान श्रीकृष्णाला सांगितलंय की तुम्ही मला दोन्ही सैन्याच्या मधोमध उभं करा, म्हणजे मला पाहता येईल की या युद्धात मला कोणाकोणाबरोबर लढायचं आहे. श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी होते. रथाचं नियंत्रण त्यांच्याच हाती होतं. श्रीकृष्ण रथाला दोन्ही सैन्याच्या बरोबर मधेमध घेऊन जातात आणि सांगतात, हे पार्थ म्हणजे अर्जुना, तू आता सर्व कौरवांना आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व योद्धांना प्रत्यक्षात पाहून घे. भगवद्गीतेची जी खरी सुरुवात आहे ती याच क्षणापासून होते की अर्जुन जेव्हा कौरवांच्या सर्व सैन्याकडे नजर फिरवतो तेव्हा त्याला त्यांच्यात योद्धे दिसतच नाही. त्याला दिसतात त्याचे सर्व नातेवाईक, मित्र, त्याला दिसतात त्याचे वृद्ध पितामह, पितामह भीष्म, दुर्योधनापासून सर्व कौरव जे त्याचे चुलत भाऊ आहेत, द्रोणाचार्य, कृपाचार्य, ज्यांच्याकडून त्याने लहानपणापासून शिक्षण घेतलंय, अश्वत्थामासारखे त्याचे असंख्य मित्र होते आणि सर्व आप्तसख्य जे त्याचे नातेवाईक होते, मित्र होते, यांना तेव्हा जो पाहतो अर्जुन, तेव्हा त्याच्या शरीराला कंप सुटतो, त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात. तो विचार करतो की आता या युद्धात मी माझ्या मित्रांना, नातेवाईकांना, गुरुला, आजोबाला कसं मारून टाकू, मी युद्ध कसं करू यांच्याबरोबर. आपल्याच घरातल्या लोकांना लहानपणापासून ज्यांच्या सानिध्यात मी राहिलो त्यांना मारून मी हे सर्व जे राज्य आहे ते सुखाने कसं उपभोगू शकेल. असं केल्याने मला प्रचंड पाप लागेल आणि हे मी काय करतोय. राज्य सुखाच्या लालसेने, लोभाने मी माझ्या लोकांना कसं मारून टाकू शकतो. मी इतका अधोगतीला जाऊ शकतो, मी इतका स्वार्थी आहे. एवढं बोलून एकदम रडू कोसळलेल्या त्या अर्जुनाने हातातले धनुष्यबाण बाजूला टाकून दिले आणि योद्ध्याचं जे आसन होतं तिथून तो उडी मारून खाली उतरला आणि सारथ्याचं जे आसन आहे म्हणजे श्रीकृष्णाच्या जवळ जाऊन बसला. बघा, अर्जुनासारखी जी परिस्थिती आहे ती आपल्या सर्वांच्या जीवनात कधीतरी येतेच. परीक्षेमध्ये सर्व तयारी करून सुद्धा अत्यंत शेवटच्या क्षणी नैराश्य येणारे बरेच विद्यार्थी आहेत. नोकरीसाठी, मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूला जातात, भरपूर तयारी करून ते अत्यंत शेवटच्या क्षणी पण माघार घेणारे बरेच मुलं मुली आहेत. पण त्या क्षणी त्यांना धीर देऊन पुन्हा आत्मविश्वासाचा जो रस्ता आहे तो दाखवणारा त्यावेळेस त्या क्षणी गुरु पाहिजे असतो आणि त्या क्षणी असा गुरु अर्जुनाला श्रीकृष्णाच्या रूपाने मिळाला.